नमस्कार. मी दिलीप बल्लाळ. ठाणे वैभवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विषय अतिशय महत्त्वाचा आहे म्हटलं तर तरी चालेल. कारण की व्ही-आय-पी आपल्याकडे जे आहेत भारतामध्ये, त्या व्ही-आय-पी लोकांबद्दलच्या एकूण त्यांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्याकडून समाजाला मिळणारी वागणूक याच्याबद्दल नेहमीच उलट-सुलट चर्चा सुरू असते. मुळात दिव्याची गाडी हा एक सर्वात मोठा आपल्याकडचा व्ही-आय-पी कल्चरचा एक भाग म्हटला तरी चालेल. आणि बातमी अशी होती आणि ज्याच्याबद्दल ठाणे वैभवने आज अग्रलेख लिहिला आहे, की दिव्यांच्या गाड्या आणि व्ही-आय-पी. तर विषय असा आहे, की मुंबईचे महापौर जे आहेत, जे अलीकडेच निवडून आल्या, तर त्यांची जी ऑफिशियल वाहन आहे, अधिकृत वाहन जे आहे, तर त्या वाहनावर दिवा असावा की नसावा या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि निर्णय असा झालेला आहे, की महापौरांना अशा पद्धतीचा दिवा लावता येणार नाही. त्याच्यामुळे महापौर जरी व्ही-आय-पी असले, तरी देखील त्यांना असा दिवा त्यांच्या वाहनावर लावण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. याच्यावरून बरीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे सध्या. परंतु सर्वसामान्य लोकांना जर विचारलं, तर ते असं म्हणतील, की बाबा अशी काही मुळात गरजच नाहीये. म्हणजे ते प्रथम नागरिक आहेत महापौर आणि त्याच्याबद्दल त्यांना आदर दिला गेला पाहिजे याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु त्यांना व्ही-आय-पीचा दर्जा देण्यासाठी गाडीवर दिवा लावणे किंवा त्यांना काही प्रेफरन्शियल ट्रीटमेंट देणं, प्राधान्यक्रम देणं, हा काही विषय सर्वसामान्यांच्या लोकांना तो पचनी पडत नाहीये. किंबहुना आपल्याला असा अनेकदा अनुभवतो, की आपण जेव्हा मंत्री एखाद्या सार्वजनिक ठिकाणी येतो, खास करून देवळामध्ये किंवा काही समारंभांमध्ये, तर तेव्हा सर्वसामान्य लोकांची फारच कुचंबणा होत असते. त्यांच्या हालचालीवर रिस्ट्रिक्शन्स येतात. त्यांच्या सिक्युरिटीच्या लोकांतर्फे बरेचदा थोडंसं अपमानकारक वागणूक सुद्धा दिली जाते. थोडी जोर जबरदस्ती होते आणि त्याच्यामुळे एक प्रकारची व्ही-आय-पीच्या बद्दलचा एक आकस सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे आणि त्याचंच एक कुठेतरी एक प्रतिबिंब आपल्याला वारंवार दिसत असतं. त्याच्यामुळे महापौरांच्या गाडीवरचा दिवा काढल्यामुळे लोकांच्या मनात तसा काही फार विशेष काय म्हणतो आपण त्याला, की त्याला काही तसा राग-बीग काही आलेला नाही. किंबहुना त्यांना जो प्रेफरन्स मिळतो, कुठच्या म्हणजे महापौरांनाच नाही, ओव्हरऑलच आपण बघतो, की कॉन्व्हॉय जो ताफा असतो मंत्र्यांचा, तो सुद्धा बरेचदा सिग्नल तोडूनही जातो वगैरे. त्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत आणि खास करून जेव्हा आपण समाज माध्यमातून परदेशी व्ही-आय-पीच्या बद्दलच्या गोष्टी वाचतो आणि ऐकतो, तेव्हा तर आपल्याला आपल्याकडचे व्ही-आय-पी फारच गमतीदार वाटतात असं वाटू लागतं. म्हणजे परदेशातला एक राष्ट्रप्रमुख मी अलीकडे वाचलं होतं, की ते विमानतळावर उतरले आणि ते स्वतः गाडी चालवत ते निघून गेले. किंवा अनेकदा असंही होतं, की सार्वजनिक ठिकाणी जिथे जेवणाची रांग असते, तिथे सुद्धा ही मंडळी रांग तोडत नाहीत. हे रांगेत उभे राहतात आणि सर्वसामान्यांप्रमाणे त्यांचं वागणं सगळं असतं. तर आपल्या व्ही-आय-पीजना हे असं सर्वसामान्यांसारखं वागणं का जमत नाही? का त्यांना ती सवय लागलेली आहे? मला असं वाटतं, की ही कुठेतरी एक चांगली सुरुवात सुद्धा आहे आणि जर तुम्हाला व्ही-आय-पी दर्जा तुमचा त्या दिव्यामुळे ठरत असेल, तर मला स्वतःला तो खूप पोकळपणा वाटतो. कारण की जो व्ही-आय-पीचा दर्जा आहे, कारण तो व्ही-आय-पीचा दर्जा का असतो, की त्यांना असलेले प्रचंड अधिकार. मग त्या अधिकारांचा जर उपयोग लोककल्याणासाठी किंवा लोकांच्या कामासाठी, लोकांना कमी त्रास देण्यासाठी जर वापरला गेला, तर मला असं वाटतं दिव्यामुळे जी प्रतिष्ठा मिळते, त्याच्यापेक्षा खूप मोठी प्रतिष्ठा, खूप मोठा आदर व्ही-आय-पीला मिळू शकेल आणि ते खऱ्या अर्थाने व्ही-आय-पी ठरू शकतात. ते जाता एक किस्सा सांगतो, की रेल्वे मंत्री जेव्हा होते, मधु दंडवते, तेव्हा रेल्वेने सुद्धा ते प्रवास करायचे. तेव्हा स्टेशनवर ते यायचे, तेव्हा स्वतःची बॅग त्यांच्या हातात असायची. मला असं वाटतं हा एक आदर्श वस्तुपाठ जो आहे नेत्यांनी तो पाळला पाहिजे आणि अशा खोट्या आणि वेगळी गोष्टींमध्ये अडकून राहता कामा नये. ते व्ही-आय-पी आहेत. त्यांनी व्ही-आय-पीपणा आपला सिद्ध करण्यासाठी आपलं कर्तृत्व दाखवावं, कार्यक्षमता दाखवावी. तरच लोकांमध्ये सुद्धा व्ही-आय-पी लोकांबद्दलचा आदर कायम राहील. धन्यवाद.